बघा किती सारे गाव आहे. तरी आम्ही गावाला आलोय. मग चला आपण भेटूया. चला. आपण काय केलं अक्कलकोटला? आम्ही लोक अक्कलकोटला ना मजा केली. आणि स्वामी बाप्पांचं दर्शन घेतलं की नाही काल? हा. आणि प्रसाद खाऊ पण खाल्ला. कसा होता? मस्त होता. मस्त होता. तो गाईड आता आपण फिरू तुळजापूरला. हो. आणि आता आपण कुठे चाललोय? तर गौरव काकाला माहितीये. गौरव आता काकाला आपण कुठे माहितीये. जाणार आहोत? आपण आता तुळजापूरला चाललोय. तुळजापूरला जाणार आहे. आणि आम्ही सोलापूरला आहे आता. ए, नाही आपण अक्कलकोट मध्ये अक्कलकोटला स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही फायनली निघालो होतो तुळजापूरच्या दिशेने. पण तुळजापूरला जाण्या अगोदर आम्हाला अक्कलकोटमधील काही मंदिरं करायची होती. त्यासाठी आम्ही परत एकदा या दादाला बोलवलं, ज्याने आम्हाला काल सोलापूरवरून अक्कलकोटला सोडलं होतं आणि आज आम्हाला तो तुळजापूरला घेऊन जाणार होता आणि मग सोलापूरला सोडणार होता. असा हा आमचा प्रवास होता. अक्कलकोट म्हटलं की श्री स्वामी समर्थ आपल्या डोळ्यांसमोर तर येतातच, पण ह्याच पवित्र भूमीत स्वामींच्या चरणी आपलं संपूर्ण जीवन अर्पण करणारे एक परमभक्त होते, ते म्हणजे बाळप्पा महाराज. श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्यावर विशेष कृपा केली. बाळप्पा महाराजांनी आयुष्यभर स्वामींची निस्वार्थ सेवा केली आणि त्यांच्या शिकवणीचा प्रसार केला. त्यामुळे हे स्थान केवळ मंदिर नसून गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. यालाच गुरु मंदिर म्हणतात, कारण येथे गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांच्या चरणांची आठवण आणि उपासना केंद्रस्थानी आहे. बाळप्पा महाराजांनी गुरुसेवेचा आदर्श जगासमोर ठेवला. त्यामुळे आजही हजारो भक्त येथे येऊन गुरुचरणी नतमस्तक होतात आणि मनःशांतीचा अनुभव घेतात. मग आपण निघालो दुसऱ्या मंदिराकडे. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा करणारे एक महान भक्त म्हणजेच सोळप्पा महाराज. असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सोळप्पा महाराजांच्या घरी त्यांचं बऱ्याच काळ वास्तव्य झालं. सोळप्पा महाराजांची स्वामींवरील अढळ श्रद्धा आणि सेवाभाव आजही प्रत्येक भक्ताला प्रेरणा देते. स्वामींची समाधी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण सोळप्पांच्या घराशी संबंधित आहे. मग फायनली आम्ही तुळजापूरच्या दिशेने निघालो. खरं सांगू का, आम्ही आज ऑटोमध्ये फिरत फिरत मस्त स्वामींची गाणी लावून नंतर भावगीत कोळीगीत ऐकत जी गार हवा खात होतो ना, जो आनंद लुटत होतो ना, तो रोज AC गाडीमध्ये सुद्धा भेटणार नाही. म्हणून हा आमचाच आग्रह होता की आपण गावाकडे आल्यासारखीच मजा करूयात. त्यात आमच्याबरोबर शेखर रेशमा तर होतेच आणि ऑटो चालवणारा दादा सुद्धा भारी होता. माणसांची अशी वाईब जेव्हा जुळते ना, तेव्हाच प्रवासाला खरी गंमत येते, नाही का? मस्त शेतामध्ये रिधा आली. रिधा कुठे आली? उश 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 म्हणायला पाहिजे. उश करायला पाहिजे. उशाच्या ना हे रिधा बघा 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 रिधा काय पाहिजे? ऊसाचा रस. रिधाचा भाऊ कवी आम्ही आता पितोय ज्यूस थंड थंड. क्लॅप कर क्लॅप कर क्लॅप कर.
मग फायनली पोचलो आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला. खरं तर आईच्या दर्शनासाठी तुळजापूरला आलो की मंदिराच्या परिसरात भक्तांची 12ही महिने खूप गर्दी पाहायला मिळते. गर्दीमुळे कमी वेळात दर्शन व्हावं ह्यासाठी पेड दर्शनाची सुविधाही उपलब्ध असते. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आपण आपला पर्याय निवडू शकतो. आम्ही पेड दर्शन घेतलं, त्यासाठी सुद्धा आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. तर पेड दर्शन घेऊन सुद्धा एवढी गर्दी आहे, तर नॉर्मल दर्शनासाठी तर 4 ते 5 तास तर आरामात लागतातच. आईच्या दर्शनाला आल्यानंतर आईची ओटी भरणं आणि बांगड्या अर्पण करणं ही अनेक भक्तांची श्रद्धेची परंपरा आहे. आम्ही सुद्धा ओटी घेतली, ज्यामध्ये हळद, कुंकू, नारळ, साडी, बांगड्या सर्व काही आईला अर्पण करून आम्ही देखील सौभाग्य, सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. असं आमचं खूप सुंदर दर्शन झालं. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रांगेत उभं असताना आजूबाजूला भक्तिमय वातावरण आणि कानावर पडणारा संबळाचा नाद या सगळ्यामुळे तुळजापूरचा अनुभव हा नेहमीच वेगळा वाटतो. खरंच आईचं दर्शन घेतल्यावर मन अगदी भरून येतं ना. जर तुम्हालाही मातेचे दर्शन घ्यायचे असेल तर आयुष्यात एकदा तरी तुळजापूरला नक्की या. आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, उदे ग आई उदे. चैत्र पौर्णिमा चालू असल्यामुळे फार गर्दी आहेच, ऊनही फार आहे, पण पेड दर्शन घेतल्यामुळे ते लगेच झालंय. जॉइन कर कंपनी दे. काय मंडळी, कसा वाटला आमचा हा व्लॉग? जर तुम्हाला आवडला तर नक्कीच जय भवानी कमेंट करायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.